माझे वडील वारले त्यावेळी म्हणजे माझ्यासाठी तर सर्वस्वच होते ते. तर ते गेल्यानंतर मला 100% सगळ्या गोष्टी ब्लँक झाल्या. सुखात आणि दुःखात तुम्ही सहभागी व्हावं. तात्या वारल्यात कळाल्यानंतर मी तो प्रसंग तुम्हाला म्हणजे एका छोट्या ह्याच्यात सांगतो की रात्रभर मी आणि पप्पा बोलत होतो. मी त्यांना झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपलो, ते नंतर दुपारी आम्ही TV बघत बसलो. म्हणजे आमचा नॉर्मल डे चालू होता हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी जागा झाल्यानंतर मला म्हणजे तू जाऊन जरा फिरून यायचा, फ्रेश हो जा. मी स्कॅन करतो. म्हणजे तेवढा एक 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांना तो स्ट्रोक बसला. त्यानंतर स्ट्रोकमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग ते सगळं ते चालू होती प्रक्रिया. त्यावेळी पप्पांना तिथून ICU मध्ये येऊन डिक्लेअर करायच्या आधी साहेब तिथं पोचले. म्हणजे अर्ध्या तासात. त्यावेळी ते मुरगुडमध्ये होते, मला नंतर कळालं. आणि आल्यानंतर ते यायच्या आधी मला वाटतं 1-2 मिनिटं ते डिक्लेअर केलं होतं. ते आले, गळ्याला पडले आणि त्यांना हुंडका आवरले, रडले ते ढसाढसा. हे बघा साहेब, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यक्त करू शकताय, पण ज्या माणसाच्या भावना आहेत त्या कधी ना कधी तरी बाहेर येतात. तात्या वारल्यानंतर मला एकही सेकंद माणसं भेटली नाहीत असं कधी झालं. म्हणजे ते 12-13 दिवस झाले, एकही म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअस माणसं येत होती भेटायला, सांत्वन करण्यासाठी. माणसं आली, तुमचं दुःख कमी झालं, इतकी माणसं मिळवलेली होती वडिलांनी. म्हणजे माझ्या पिढ्यानपिढ्या ही माणसं माझ्यासोबत आहेत साहेब. पैसे, प्रॉपर्टी, ॲसेट्स हा दुय्यम दर्जा माझ्यासाठी, पण सगळ्यात मोठं काय असेल तर ती माझ्यासाठी माणसं. पण माझं नातं राजकारणाच्या पलीकडे आहे. तो एक झोन होता की आपण ह्या राजकारणापासून लांब राहायचं. पण ज्यावेळी पाय ठेवला त्यावेळी पहिल्या दिवशी ठरवलं होतं, भले आपण चांगलं राहू दे, पण कुणाचं वाईट होत्याला वाचवलं तर आपल्याला समाधान. माझी इलेक्शनच मुळात वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या विरोधात झाली. त्यांना मी पराभूत करून मी निवडून आलो. खूप साऱ्या गोष्टींमध्ये मला अडचणी आल्या. राजकारणामध्ये असू दे किंवा समाजकारणामध्ये जी माणसं माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाची होती ती माणसं मला सोडून गेली त्या 1.5 वर्षात. माझे जवळचे कार्यकर्ते होते, भागवत वारके निवृत्तीसाठी म्हणून होते, माझे मोठे चुलते होते. ह्या 1.5 वर्षामध्ये 14 जण वारले. मी ह्याही इलेक्शनला उभा राहावं असं माझ्या डोक्यामध्ये संकल्पना अजूनही नव्हतं. राजकारण म्हणून सोडून जर तुम्ही विचारलं तर मनोज फराटेवर एकही माणूस वाईट होणार. माझ्या संस्कारामध्ये, माझ्या इथिक्समध्ये असं सांगितले की सर्वात मोठं काय असेल तर तो माणूस आहे. माणूस कुठला, जो तुझ्यासाठी, ज्यांना तुला मतदान केले, जे तुझ्यासाठी चांगले हित जपत, किंवा जो माणूस, ज्या माणसानं तुला राजकारणात असू दे, समाजकारणात असू दे, तुला पाठिंबा, त्या माणसाचं कल्याण करणं हा तुझा सर्वात मोठा धर्म आहे. अनुकंपाखाली नोकरी लागली तर दादा तुम्ही काम केला तर नोकरी, नाही केलं तर मग काय आबाजी गाडी दाबातच. निवडणुकीनंतर तुम्ही त्यांना पाड दाखवलं तर नक्कीच लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे पाड दाखवतात. चांगल्या प्रकारे, हलका बिलकं नाही, चांगल्या प्रकारे पाड दाखवतात. पण विरोधी टीका करायला लागले. माझ्या आईवरती टीकाही झालेली आहे की 60-65 वर्षाची बाई जाऊन काय करणार आहे, काय नाही. असं त्या टीका मी धुतल्या पाहिजेत, त्या टीका मी पुसल्या पाहिजेत. कशातून? बोलण्यातून नाही, कामातून. आणि ते ठीक आहे, आता काय बोलायचं नाही म्हटलं तर हे तर मुद्दा काढायलाच पाहिजे. कामावर बोलू शकत नाही, संपर्कावर बोलू शकत नाही. आता हा मुद्दा काढला, त्यांचं काम आहे, ती करू देत, पण जनता चांगलं उत्तर देईल, त्याला काय अडचण. मला विजयाची खात्री आहे. त्यांच्याशी माझं नातं अतूट राहिलं. बघा, माझं नावातच मला सगळे भाऊ म्हणतात आणि मी 100% त्या नावाला पात्र राहून त्या लोकांशी तसं वागण्याचा 100% प्रयत्न करतो. म्हणायचं काय आहे की आपण केलेल्या कामांचा स्वतःला अभिमान पण वाटला पाहिजे. त्या कामांच्यामुळे आपल्याला लाज वाटली नाही, हे लोकांनी नोंद ठेवली पाहिजे. इतिहास घडवणारी माणसं नक्कीच हे करतात आणि मला वाटतं की त्याचा साक्षीदार तुम्ही व्हा. कारण की आज जो पॉडकास्ट झाला आहे, तुम्ही 5 वर्षानंतर बघितल्यानंतर तुम्ही परत बघायला आणि म्हणणार की मनोज फराटेने जे सांगितलं ते त्यानं सत्यात उतरून दाखवलं. दर्शक हो, नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक, त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेली आपली ही चर्चा आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आज बघायला गेलं तर आज आपण पोहोचलेलो आहे बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. मागील पंचवार्षिक मध्ये बघायला गेलं तर मनोजदादा फराटे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे, या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि त्या एकूण एक कामाचा जो काही लेखाजोखा आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांचं विजन आहे. बघायला गेलं तर आता या ठिकाणी महिला आरक्षण पडलेलं आहे. काकी या मतदारसंघातून आता उभा आहेत, पण नेतृत्व जे आहे ते पूर्णपणे मनोजदादांचं आहे आणि आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे. दादा, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल, एकूण एक बघायला गेलं तर निवडणूक 8 ते 10 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे.
जवळपास प्रचाराची आता उद्यापासून तुमचे शुभारंभ होतोय. मात्र फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपलं काम नाहीये. लोकांच्या मध्ये तुमचं जाणं आहे, भेटणं आहे, बोलणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता ज्या वेळेला तुम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचताय, भेटताय, बोलताय, काय नेमक्या लोकांच्यातून प्रतिक्रिया येत आहेत आपल्याला? मुळात ज्या ठिकाणी आपण बसलोय, म्हणजे ज्या वातावरणामध्ये आपण आपलं संगोपन झाले किंवा ज्या वातावरणामध्ये आपलं जीवनमान किंवा आपण राहणीमान जिथं असते त्या वातावरणाचा नक्कीच आपल्या जीवनावरती इम्पॅक्ट असतोय. मी ज्या कुटुंबातून म्हणजे ज्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला ते कुटुंब म्हणजे आबाजी माझे मोठे चुलते ज्ञानदेव गुंडू फरागटे जे बिजली कारखान्याला वाईस चेअरमन होते. बऱ्याच जिल्ह्याच्या सहकारी संस्थांवरती ते पदाधिकारी म्हणून राहिलेले आहेत. त्याच्यानंतर माझे वडील कैलासवासी गणपती गुंडू फरागटे ज्यांनी बोर्डातील पतसंस्थेपासून डेअरीपासून सहकारामध्ये गावातील सहकार चांगल्या पद्धतीने रुजवला. त्याच्यानंतर ते बिजली कारखान्याचे वाईस चेअरमन राहिले. त्यानंतर आपल्या कागल पंचायत समितीचे उपसभापती राहिले. मग ह्या अशा जीवनपटामध्ये राहिलेल्या ह्या किंवा राजकीय भूमिका बजावलेल्या ह्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. अशा ह्या ठिकाणी मग आपण राजकारणाकडे बघताना कुठल्या पद्धतीने बघायला पाहिजे हाच दृष्टिकोन माझा होता. माझं शिक्षण MBA पर्यंत झालेलं आहे. मी कोल्हापुरातील न्यू कॉलेज त्यानंतर KIT कॉलेजमध्ये माझं शिक्षण झाले. त्याच्या आधीचं शिक्षण माझं सैनिक स्कूल सातारा येथे झाले. माझ्या वडिलांचे एकूण म्हणजे घराची परिस्थिती तुम्ही पाहिला तर 6 जण भाऊ. अगदी मोठं कुटुंब, 6 भाऊ 4 बहिणी, वडिलांचं मोठं कुटुंब. त्यानंतर आम्ही 8 जण भाऊ आणि 14 बहिणी. मला वाटतं की एक 50 ते 70 लोकांचं असं माझं मोठं कुटुंब आहे आणि एकत्रित कुटुंब. म्हणजे ज्या घरामध्ये एक चूल आहे आणि एका चुलीवरती एवढ्या लोकांचं अन्न शिजवलं जातं, अशा प्रकारचे हे कुटुंबामध्ये माझा जन्म झालाय. वाढलोय मी त्या संस्कारामध्ये मी ते जगलेलो आहे. आता इलेक्शन किंवा समाजकार्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा राजकारणाचा बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो. म्हणजे कोण ज्या ठिकाणावरून वाढले किंवा ज्या वातावरणामध्ये जगले त्याप्रमाणे ते राजकारणाचा किंबहुना बघण्याचा दृष्टिकोन राहू शकतो असं मला वाटतं. बरोबर. कारण की सामाजिक आणि ह्या राजकीय जीवनामध्ये मी आता 10 वर्ष राजकारणामध्ये आहे. म्हणजे 2017च्या आधी मी हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणीला मी संचालक म्हणून राहिलो. तिथून पुढे माझा हा राजकीय प्रवास आहे. त्याच्यानंतर 2017ला मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिलो. मी त्या सभागृहातला सर्वात तरुण सदस्य म्हणून मला बहुमान मिळाला. त्याच्यानंतर हा आताच आरक्षण जे पडले त्यानंतर मी माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मी तिथं आता बिद्रीचा वाईस चेअरमन, विद्यमान वाईस चेअरमन आहे बिद्री कारखान्याचा. आता ह्या मतदारसंघामध्ये बिद्री बोर्ड मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जनरल महिला हे आरक्षण पडले. माझ्या आईसाहेब म्हणजे शोभाताई गणपती फरागटे म्हणजे ज्यांना काकी म्हणून संबोधलं जाते, बरोबर, त्यांना आपण उमेदवारी म्हणजे मुश्रीफ साहेबांनी दिलेली. आता हे सगळं करत असताना तुम्ही म्हणताय की कुठल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीनं तुम्ही लोकांच्या समोर जाता. तर लोकांच्या समोर जात असताना त्याला एक अधिकार राहिला पाहिजे लोकांच्या समोर. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एकदा एक कारकीर्द 5 वर्षाची पूर्ण करताय आणि त्यांच्यानंतर परत लोकांच्या समोर जाताय, माझ्यासारख्या ह्या सगळ्या कुटुंबाचा किंवा माझी पार्श्वभूमीचा उल्लेख करण्याच्या पाठीमागे एवढंच कारण आहे की तुम्हाला लाईफमध्ये इथिक्स कुठले आहेत, तुम्हाला लाईफमध्ये काय पर्स्पेक्टिव्ह झाले किंवा तुम्हाला संस्कार काय झाले. माझ्या संस्कारामध्ये माझ्या इथिक्समध्ये असं सांगितले की सर्वात मोठं काय असेल तर तो माणूस आहे. माणूस कुठला जो तुझ्यासाठी, ज्यांना तुला मतदान केले, जे तुझ्यासाठी चांगले हित जपतोय किंवा जो माणूस ज्या माणसानं तुला राजकारणात असू दे समाजकारणात असू दे तुला पाठिंबा दिला, त्या माणसाचं कल्याण करणं हा तुझा सर्वात मोठा धर्म आहे. मग हे करत असताना तुम्ही 5 वर्ष लोकांची काम नाही केला किंवा लोकांच्या संपर्कात नाही राहिला, निवडणुकीनंतर तुम्ही त्यांना पाठ दाखवले, तर नक्कीच लोक तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ दाखवतात. चांगल्या प्रकारे, हलका बिलकं नाही, चांगल्या प्रकारे पाठ दाखवतात. त्यामुळे मला वाटतं की मी पहिल्या दिवसापासून निर्णय घेतला होता. म्हणजे इलेक्शनला उभा राहायच्या आधी ज्यावेळी आपण एका कुठल्या तरी विभागामध्ये नवीन पाय ठेवतोय, मला जरी राजकारणाचं जरी बाळकोड असेल, राजकारणाचा जरी वारसा असला तरी माणूस म्हणून मला काही इथिक्स आहेत. माणूस म्हणून मी सुशिक्षित एक मुलगा आहे, सुशिक्षित तरुण, ज्याला असं कळतं की ह्या एका जीवनामध्ये तरुणाईकडे असं बघताना म्हणतोय की आपण राजकारणी सगळी बाद असतात, राजकारणी सगळी भ्रष्टाचारी असतात, अनेक नावं देतोय आपण,
सगळी राजकारणी एकसारखे असतात. मी पण जरी वडील माझे राजकारणात असले तरी माझा पण दृष्टिकोन राजकारण्याच्याकडे बघण्याचा तसाच होता. किंबहुना त्या राजकारणाचं काय आहे काय नाही, कारण की मी हॉस्टेल लाईफ जगलोय, घराकडे फार कमी होतं, त्यामुळे मला तो एक झोन होता की आपण ह्या राजकारणापासून लांब राहायचं. पण ज्यावेळी पाय ठेवला त्यावेळी पहिल्या दिवशी ठरवलं होतं, भले आपण चांगलं राहू दे पण कुणाचं वाईट होत्याला वाचवलं तर आपल्याला समाधान आहे. त्यामुळं पहिल्या दिवसापासून माझा हा असा मानस होता की माझी इलेक्शनच मुळात वीरेंद्र भैया मंडलिक यांच्या विरोधात झाली. बरोबर. त्यांना मी पराभूत करून मी निवडून आलो. 2017 ते 22 हा माझा कालखंड होता. त्यामध्ये कोविड आलं, त्याच्यानंतर बरीच संकट आली, म्हणते 2-3 वर्ष त्यात आलं. त्याच काळात माझं लग्न झालं. म्हणजे हे सगळं संसारिक आणि हे सगळं साकडं झालं सगळं. आपण काय आहे की तिथपर्यंत पोहोचताना मी पाठीमागे बघितलं तर मला समाधान वाटते की आपण 100% त्या पदाला न्याय देण्याचा आपण 100% प्रयत्न केलेला आहे. म्हणून ज्यावेळी मी मतदारसंघामध्ये जातोय मला मतदारसंघामध्ये आपुलकी मिळते. काय मतदारसंघामध्ये तुम्हाला दुसरं काय राहू दे पण 100% माणसांच्याकडनं आपुलकी मिळते. त्याच्या पाठीमागे कारण आहे, मी माणसातील माणुसकी म्हणून जो माणूस आपल्याकडे कामानिमित्त येईल, जो माणूस आपल्या संपर्कात येईल त्याच्याशी चांगलं नातं, घरगुती नातं आणि आपुलकीचं नातं जपण्याचं मी काम केलं. नाही, एका बाजूला जर का आपण बघितलं तर ज्या वेळेला आपण निवडून येतो, निवडून येण्याच्या अगोदर आपण बऱ्याचशा लोकांना हे दिलेलं असते, आश्वासन दिलेलं असते की मी हे करेन ते करेन, ह्या गोष्टी करेन, तुमच्याशी संपर्कात राहीन. पण खऱ्या अर्थानं बघायला गेलं 5 वर्षाची साहेब टर्म होती, त्यानंतर आता बघायला गेलं तर 4 वर्षाचा हा मध्ये गॅप पडला. 9 वर्ष साधारणतः, म्हणजे 9 वर्षांनंतर आता ह्या निवडणुका व्हायला लागल्या, तरी देखील तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे संपर्कात असणारा माणूस. मग हे जो संपर्क तुम्ही ठेवलाय तो कशा पद्धतीने आहे लोकांच्या सोबतचा? संपर्क म्हणजे काय आहे, माणसाला काय गरजा असतात, माणसाच्या सुखात आणि दुःखात तुम्ही सहभागी व्हावा. माझे वडील वारले त्यावेळी म्हणजे ठीक आहे, मुलगा म्हणून किंवा कुटुंबातील एक सदस्य म्हणून किंवा माझ्यासाठी तर सर्वस्वच होते ते. तर ते गेल्यानंतर मला 100% सगळ्या गोष्टी ब्लँक झाल्या होत्या. पण माझं सांत्वन करण्यासाठी मी तुम्हाला सांगू काय की ते झाकीर खान म्हणतात बघा की आयुष्यामध्ये काय मिळवलं तर बघायचं तर ते मी ज्याला मदत करेन त्याला सगळ्याला सांगतो, मला आता काय देऊ नकोस, पण मी वारल्यानंतर तू ये. म्हणजे अंत्ययात्रा बघण्यासाठी तो एक तिने ते उदाहरण पण दिले की अंत्ययात्रेवरती एक पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये ते सीन आहे की त्या अंत्ययात्रा बघण्यासाठी किती माणसं धडपड करून ती अंत्ययात्रा बघायला जातात. अशा पद्धतीची एका पिक्चरमध्ये किंवा एका आपण विजनरी डॉक्युमेंटरीमध्ये बघतो की अशा लोकांना वारल्यानंतर लोकांनी यावं, त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी व्हावं किंवा तुमच्या दुःखामध्ये सहभागी व्हावे, अशा प्रकारची पिक्चर स्टाईल मधली ती दुनिया मला बघायला मिळाली. ठीक आहे, एक सर्वसामान्य कुटुंबामधली माणसं जी शेती हा प्रमुख व्यवसाय करून नंतर आपापला बिझनेस वाढवत गेली, पण लोकांशी इतकं घट्ट नातं ठेवलं. तात्या वारल्यानंतर मला एकही सेकंद माणसं भेटली नाहीत असं कधी झालं नाही. म्हणजे ते 12-13 दिवस झाले, एकही म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्युअस माणसं येत होती भेटायला, सांत्वन करण्यासाठी. माणसं आली, तुमचं दुःख कमी झालं. मी ह्याच्या आधी पण सुखदुःख करत होतो, पण तात्या गेल्यानंतर मी जेवढ्या सुखदुःखात गेलो त्याचं मला थोडंसं त्याच्याबद्दलचं वेटेज आलं किंवा त्याच्याबद्दलची कल्पना आली की आपण माणसाच्या दुःखामध्ये गेलो तर किती त्याचा भार हलका होतोय हे स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे ते अनुभवले मी. ती गेली ज्यावेळी 2017ला मी इलेक्शनला उभारलो, त्याच्या आधी मी कोल्हापुरात राहायला होतो, त्यावेळी तात्या मला कायम पेशंट दवाखान्यात त्याला डबा घेऊन जा, त्याच्याकडे तुझ्याकडे पैसे नसते तर त्याला पैसे नेऊन दे, हे मी खूप आधी वर्षापासून करतोय. म्हणजे CPR मध्ये प्रेत उचलण्यापासून, CPR मध्ये पेशंट ऍडमिट करण्यापासून, कुठल्याही दवाखान्यात गेले तर त्या माणसाला डबा देण्यापासून खूप छोटी कामं आहेत, पण त्या माणसांसाठी ती कामं खूप मोठी होती किंवा अडचणीची होती. म्हणजे गावातून कोल्हापुरात जाणं आणि कोल्हापुरात तुम्हाला पै पाहुणं नसलं तर जेवणाच्या डब्याची अडचण होणार. मग त्यावेळी त्या माणसाला काय लागते, गावाकडचं भाकरी भाजी, ती तसली मेस शोधून काढून त्यांना डबा देणं, हे माझं नित्याचं काम होतं. त्यामुळे ही सेवा किंवा हे माझ्या अंगवळणी पडलेलं होतं. त्यामुळे वेगळं काय करायला लागलं नाही. मी प्रत्येक माणसानं जिथं मला कळालंय जे दुःख आहे, पेशंट आहे, ऍक्सिडेंट झालाय, काय झालाय, तिथं 100% उपस्थित लावून त्यांचं सांत्वन करण्याची, मदत करण्याची मी काम केले. त्याच्यानंतर सुखाचा कार्यक्रम असू दे, कुणी बारशाला बोलवू दे, लग्नाला बोलवू दे, काय आणि काय कसला त्यांचा कार्यक्रम असू दे, कोण स्पर्धा निवडली, कोणी काय केलं, सगळ्या प्रकारच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी होण्याचा प्रयत्न केला. आता हा संपर्कातला एक भाग आहे.
मी जी विकास कामं केली, जी वैयक्तिक लाभार्थी मिळाली, जसं जसं मी काम करायला लागलो, हे काम करताना मुलगा कळाल्यानंतर लोकांचा अप्रोच वाढायला लागला मला. बरोबर. लोकही हक्कानं मला काम सांगायला लागले. त्यामुळं माझं मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मी किंबहुना म्हणून गॅरंटीने सांगू शकतो की मी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये माझा परत भेटीचा संपर्क आलेला आहे ह्या नात्यानिमित्त. म्हणजे हे बाळकडू म्हणायला गेलं तर तात्यांच्याकडून मिळाले. हा, आबाजी, तात्या, माझे आजोबा आणि आजी. आता आजोबांना मी काय पाहिलं नाही, पण माझ्या आजीची सवय होती. आजी माझी काहीतरी आपलं निवडत बसणे किंवा काहीतरी बसली, समोरनं कोणी जाऊ दे, थांब, दुपार असली तर ताक द्यायचं, काय नाही असलं तर भाकरी द्यायची, चहा घ्यायला लावायचा, दूध प्यायला लावायचं, अजिबात कधी सोडत नव्हती. तीच सेम आजीची ती सेम सगळी त्याची व्यवहारिक किंवा सामाजिक भावना आहे ती 100% माझ्या आईमध्ये आहे. क्वचितच अशी माणसं असतात की ज्यांच्या जाण्यानंतर सुद्धा ती जिवंत असतात, आणि त्यातलं म्हणजे मेव म्हणायला गेलं तर तात्यांचं आहे. म्हणजे उदाहरण आपल्याला द्यावं लागेल की बऱ्याच वेळेला आम्ही ज्या वेळेला ग्राउंडवरती फिरतोय, लोकांशी भेटतोय, बोलतोय, चर्चा करतोय, त्यावेळेला वारंवार त्यांचं नाव येते की माणूस राजकारणी नव्हता, तो माणूस पूर्णपणे समाजकारणी होता, त्या माणसानं कधीही राजकारण केलं नाही, त्यानं कधीही स्वार्थी हे केलं नाही. आणि मुश्रीफ साहेबांच्या अत्यंत जवळचा माणूस, अत्यंत जवळचा म्हणजे पहिला एकदम की ज्या माणसावरती किंवा ज्या माणसाला विचारून निर्णय घेण्या इतपत साहेबांचं आणि त्यांचं नातं, एवढं सगळं त्यांनी मिळवलं, पण माणसांना कधीही त्या गर्व नव्हता. अशा पद्धतीचा माणूस, त्यांचे तुम्ही चिरंजीव म्हणून राजकारण करताना, लोकांशी भेटताना, बोलताना बऱ्याच वेळेला त्यांचे नाव तुमच्या समोर येते. हे सगळं आहे म्हणजे एका बाजूला मी म्हणेन की वारसा आहे, आणि तो वारसा पुढे चालवत असताना एक जबाबदारी पण आहे, आणि दुसरं बघायला गेलं तर लोकांच्याकडून त्या अपेक्षा आहेत. मग हे अपेक्षांचं ओझं वाटतं का कधी? मी तुम्हाला सांगितलं मगाशी की 2017ला मी निवडणूक लढवायच्या आधी माझ्या डोक्यातल्या संकल्पना होत्या की आपण ह्या पदाला न्याय दिला पाहिजे. मग न्याय कसा देतो साहेब? 2017ला मी तर सगळ्यात तरुण, माझं वय अगोदर 24-25 वय, त्याच्यानंतर राजकारणातला जरी गंध असला तरी राजकारण कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, राजकारणात समाजकारणात उतरताना कुठल्या केलं पाहिजे. तर एकच माझं ध्येय होतं की जे वडिलांनी नाव कमवले ते नाव टिकवण्याची जबाबदारी माझी आहे. भले मी म्हणजे म्हणतात ना, वारसात आलेलं टिकवणं पण फार अवघड असते. एवढी मोठी लोकांची संपत्ती साहेब, पैसे, प्रॉपर्टी, ऍसेट्स हा दुय्यम दर्जा माझ्यासाठी, पण सगळ्यात मोठं काय असेल तर ती माझ्यासाठी माणसं. इतकी माणसं मिळवलेली होती वडिलांनी माझ्या, म्हणजे माझ्या पिढ्यानपिढ्या ही माणसं माझ्या सोबत आहेत. ह्याचा गर्व आहे मला की आज ही ती माणसं माझ्या सोबत आहेत. बरोबर. आज ही त्यातला एकही माणूस माझ्याकडे गेलेला नाही. जी माणसं गेल्यात ती माणसं परत आणण्याचा मी 100% प्रयत्न करतो. माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं की त्या तळागाळातील माणसांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं सुख दुःख सोबती राहायचं. मी कामं होतील, कामं संपतील, विकास होईल, विकास तो खराब होईल, परत ती कामं राहतील, हे दिस इज पार्ट ऑफ रोटेशन. म्हणजे हे सर्कल आहे, सगळे कामं बिमं सगळं चालणार आहे, पण जो जोडलेला माणूस आहे तो माणूस शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जी जोडलेली नाती ती नाती शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याच अपेक्षांचं फार मोठं वजन आहे, साधं सुद्धा वजन नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की इलेक्शन झाली 5 वर्षांना त्या माणसांचं आपल्या बरोबरचं नातं राजकारण म्हणून संपलं. बरोबर. कारण की तो संपला, पण माझं नातं राजकारणाच्या पलीकडे आहे. माझं सदस्यत्व संपून मी आता 9 वर्ष झालं, म्हणजे 4 वर्ष संपलेलं. मी तरुण आहे, मला पण असं वाटतं की आपण बिझनेस व्यवस्थित झाला पाहिजे, हे झाला पाहिजे, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्या वारसामध्ये मिळालेली माणसं ही तितकीच जबाबदारीची आहे. ही जबाबदारी आहे माझ्यावरती, त्या माणसांच्या अपेक्षांची जबाबदारी आहे. आणि हे ओझं आहे, हे ओझं पेलणे इतपत खांद दिलेत, त्यामुळे मला ती गोष्ट ओझं वाटत नाही. एवढा मोठा वारसा आहे साहेब. आजही कुठल्याही चौकात उभारलो तर त्या चौकात उभारल्यानंतर 10 माणसं गोळा होतात. ती 10 माणसं कुठल्या बाकीच्या गोष्टी होत नाही, तर ती माणसं प्रेमानं गोळा होतात. आज हे गेलं तर तात्यांच्यामुळे माझं हे झालं, तात्यांच्यामुळे माझं आयुष्य चांगलं झालं, किंवा माझ्या आयुष्यामध्ये तात्यांचा इतका मोठा रोल होता आणि तुम्ही ते करायला लागला, हे समाधान. विरोधकाचं काम आहे माझ्यावर टीका करणं, त्याचा रोल आहे. जसं चेसमध्ये प्रत्येकाचा फिक्स रोल असतो, तसा तो माझ्या अपोजिशनचा रोल आहे की त्यांनी माझ्यावरती करावं. पण आज ही तुम्ही मतदारसंघामध्ये फिरलाय, तुम्ही मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट्स केले, तुमचे न्यूज रिपोर्ट, तुम्हाला लक्षात येईल राजकारण म्हणून सोडून जर तुम्ही विचारलं तर मनोज फराटेवर एकही माणूस वाईट बोलला नाही.
नाही, पण विरोधक टीका करायला लागले, तुम्ही त्याच्यावरती कुठलीही प्रत्यारोप नाही करत मी नाही तुम्हाला त्याच्यावर- सांगितलं त्यांचं काम आहे ते टीका करणं. हा, हा, हा. हे बघा, मी कधीही तुम्ही माझी भाषणं ऐका काय मी कधीच टीका करत नाही. मला असं वाटतंय की त्या टीकेपेक्षा मी काय करणार हे लोकांना चांगलं गेलं पाहिजे. मग तुमचं काय मत आहे? मग आता निवडणूक म्हणल्यावर आरोप प्रत्यारोप आले, होणार या सगळ्या की. गोष्टी, मग तुम्ही होणार. ह्या निवडणुकीकडे कुठल्या अँगल? हे बघा, मी जे टीका करतील त्या मी टीका नोट डाऊन करून ठेवत असतो. त्या टीका मी धुतल्या पाहिजेत, बरं. त्या टीका मी पुसल्या पाहिजेत. कशातून? बोलण्यातून नाही, कामातून. मी माझ्या मतदारसंघामधली जी कामं केली, जी संपर्क ठेवला, हे कुठल्या हितून किंवा कुठल्या गोष्टी नाही, ती माझी जबाबदारी म्हणून केली. मी कामं केली. मी कामाचा एकही पोस्ट कधी त्या गावामध्ये नेऊन डिजिटल लावला नाही किंवा त्या लोकांना सांगितलं नाही की मी हे काम केले, जरा माझे ऍडव्हर्टाईज करा. काय केलं नाही? आताच्या तर जीवनामध्ये इतकी मोठी ऍडव्हर्टाईजची गरज आहे. बरोबर. पण ते माझं कर्तव्य होतं, ते माझं जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीतून 100% इतक्या मोठ्या लढाईतून मला विजय दिल्यानंतर ती तरी क्षुल्लक गोष्ट आहे एवढ्या लोकांच्या. हे बघा, मंडलिक साहेबांचा इतका मोठा वारसा, म्हणजे ज्यांचं कार्यकर्ता आम्ही पण राहिलेलो आहे आणि आज हे म्हणजे मंडलिक साहेबांना तो मान सन्मान वेगळाच आहे. पण त्यांच्यानंतर राजकीय घडामोडीनंतर आम्ही मुश्रीफ साहेबांसोबत राहिलो. पक्ष किंवा मुश्रीफ साहेबांचा गट स्थापनेपासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची आमच्यावर तीळ मात्र शंका घेण्यात आम्ही ठेवलं नाही. तुम्ही म्हटलं की तात्यांच्यावरती त्यांचा विश्वास होता किंवा तात्यांच्याबरोबरची ते नातं होतं. हेच नातं होतं की तो माणूस माझा इतका प्रामाणिक आहे की मी काही निर्णय घेतला तर तो माझ्यासोबत राहणार. मी चुकीचा निर्णय घेतला तरी माझ्यासोबत राहणार. आणि तात्यांचा स्वभाव स्पष्ट होता. बऱ्याच वेळा साहेबांशी खटके उडले, बऱ्याच वेळा साहेबांशी आबोला ठेवला तिने, पण तात्यांनी कदापि कुठल्याहीच गोष्टीत त्यांना नुकसान होईल असं कधी भूमिका ठेवली. मग तुम्ही तो व्हिडिओ बघितला असं सोशल मीडियातून बऱ्याच वेळा आला की तात्या वारलेत कळाल्यानंतर मी तो प्रसंग तुम्हाला म्हणजे एका छोट्या ह्याच्यात सांगतो की रात्रभर मी आणि पप्पा बोलत होतो. म्हणजे त्यांना झोप लागली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपलो, ते नंतर दुपारी आम्ही टीव्ही बघत बसलो. म्हणजे आमचा नॉर्मल डे चालू होता हॉस्पिटलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी जागा झाल्यानंतर मला म्हणजे तू जाऊन जरा फिरून यायचा, फ्रेश हो जा. मी स्कॅन करतो. म्हणजे तेवढा एक 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांना तो स्ट्रोक बसला. त्यानंतर स्ट्रोकमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग ते सगळं ते चालू होती प्रक्रिया. त्यावेळी माझ्याजवळचं कोण आहे, मी कोणाला सांगू की डॉक्टरना सांगा काय लागलं तर करा. मी पहिला पण मुश्रीफ साहेबांना की साहेब पप्पा बोलणं झालं आणि डॉक्टरना तुम्ही फोन करा आणि काय ते विचारा. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरने त्यांना काय सांगितलं काय माहिती. पप्पांना तिथून ICU मध्ये येऊन डिक्लेअर करायच्या आधी साहेब तिथं पोचले होते. बरोबर. म्हणजे अर्ध्या तासात. त्यावेळी ते मुरगुडमध्ये होते, मला नंतर कळालं. आणि आल्यानंतर ते यायच्या आधी मला वाटतं 1-2 मिनिटं ते डिक्लेअर केलं होतं. ते आले, गळ्याला पडले आणि त्यांना हुंदका आवरले, रडले ते ढसा. हे बघा साहेब, सगळ्या गोष्टी तुम्ही व्यक्त करू शकताय, पण ज्या माणसाच्या भावना आहेत त्या कधी ना कधी तरी बाहेर येतात. त्या भावना, त्यांच्याबद्दलचं प्रतीचं प्रेम बऱ्याच वेळा तुम्हाला दिसलं असेल की तात्या बिद्रीचं संचालक सोडून कुठे तुम्हाला दिसले नाही की ते केव्हा पुढच्या अपेक्षेला कधी राहिले नाहीत. मग तात्या एवढे वर्ष काम करतात किंवा तात्यांनी अजून कुठं जावं. कार्यकर्ता म्हणून माझी पण भावना आहे साहेब की माझ्यावरचा नेता कुठं जावं. आज मी नवीन साहेबांना मी नेतृत्व मानतोय, मुश्रीफ साहेबांना नेतृत्व मानतोय. त्यांचं उंचीमान, त्यांच्या चाललेल्या ह्या राजकीय कारकिर्दीला आपल्यामुळे कुठेतरी तोटा नसावा अशा प्रकारची भूमिका माझ्या वडिलांची होती. कधीही मुश्रीफ साहेबांना अडचण नको, कधी मुश्रीफ साहेबांना अडचण झाली तर त्याचा निर्णय घेतला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असणारा कार्यकर्ता नक्कीच नेत्याला आवडतो. आणि तात्या तर असं फ्लोमध्ये माणूस होत, एकदम प्रामाणिक, एकदम निस्वार्थी कायम साहेबांच्यावर राहिलं. त्यामुळे त्यांना कायम भावाचं स्थान दिलेलं आहे. त्या भावासारखंच त्यांची ती एवढं कसं काय म्हणजे असं तुम्ही आज म्हणजे माणूस म्हणून काय असते भूमिका की 2 घास जगलं पाहिजे चांगलं, माझी नोकरी चांगली पाहिजे, माझं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे. तात्या जे शब्द टाकतील ते पूर्ण केले. तात्यांना पदापेक्षा कामं महत्वाची होती. त्यांना मुश्रीफ साहेब इतके वर्ष राजकारण करतात, त्यांना माहिती आहे की कुठल्या माणसाला काय करायला लागतं. तात्यांनी काम सांगितले की ते काम 100% झालं. तात्यांनी शब्द टाकला की हे करायला पाहिजे, ते झालं. नातं चांगलं त्यांच्या दोघांच्यातलं अंडरस्टँडिंग होतं की त्या दोघांनी कुठल्याही प्रकारचं एकमेकाला अडचण होईल असं वागलं नाही. त्यामुळे तो एक न बोललेलं किंवा न झुंपलेलं एक ते नातं होतं त्यांचं. आणि ते तात्यांच्या जाण्यानं ते नातं संपुष्टात आलं म्हणता येणार नाही, कारण की ते आजही मला मुलासारखं प्रेम करतात.
माझ्या कुटुंबावरती ज्यावेळी माझे चुलते वारले, त्यानंतर माझे जवळचे 2-3 कार्यकर्ते वारले, मला या 1.5 वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये मला अडचणी आल्या. राजकारणामध्ये असू दे किंवा समाजकारणामध्ये जी माणसं माझ्या आयुष्यामध्ये महत्वाची होती ती माणसं मला सोडून गेली त्या 1.5 वर्षात. माझे जवळचे कार्यकर्ते होते, भागवत वारके, निवृत्तीसाठी म्हणून होते, माझे मोठे चुलते होते. ह्या 1.5 वर्षामध्ये 14 जण वारले. मी ह्याही इलेक्शनला उभा राहावं असं माझ्या डोक्यामध्ये संकल्पना अजूनही नव्हती. पण एका टप्प्यानंतर मी असं म्हणत होतो की आपण कार्यकर्ता म्हणून एका पदावरती आहे, कोणाला तर न्याय दिला पाहिजे. पण तितक्याच जबाबदारीनं आपली दुसरी बाजू आहे की आपण ते पद घेत असताना त्या पदाला न्याय दिला पाहिजे. बरोबर. त्या निवडणुकीपुरतं 15 दिवस कोण काही पण वल्गना करतात हो. मी तुम्हाला ताजमहल देतो, चंद्रतारा देतो, सगळं सांगतात. पण ते निवडणूक झाली, निकाल झाले की त्याच्यानंतर 5 वर्ष ते टिकवायचं असतं. 5 वर्ष तुम्हाला काय वाटतंय की मागील 5 वर्षामध्ये तुम्ही त्या पदाला न्याय दिला का? दिला तर तो कशा रूपाने दिला? कारण तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की मी त्या सभागृहामधला सगळ्यात तरुण सदस्य होतो ज्या वेळेला तुम्ही निवडून आला होता. तर त्या पंचवार्षिकला तुम्हाला काय काय अडचणी आल्या? तुम्ही कशा पद्धतीने निधी आणला? जवळपास बघायला गेलं तर 25-1 लाख रुपये कुठेतरी त्या जिल्हा परिषद सदस्याला तेवढा निधी दिला. तुम्ही किती निधी खिचून आणलात आणि तो कशा पद्धतीने आणला? आता मी तुम्हाला सांगितलं तसं मी सुशिक्षित मुलगा आहे, म्हणजे माझं शिक्षण झाले चांगलं आणि त्या शिक्षणाच्या आधी मला राजकारणाचा वसा आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा वेगळा आहे. आता 2017ला जेव्हा मी निवडून गेलो त्यावेळी मला वाटतं पहिल्या 6 महिन्यात यशदाचं ट्रेनिंग लागलं. म्हणजे जिथं जिल्हा परिषद सदस्य तुम्ही का झालात आणि तुम्ही कुठल्या प्रकारे काम केलं पाहिजे अशा प्रकारचं 2 दिवसाचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग होतं. मी आवर्जून गेलो. शिकणं आपलं शेवटी आपल्याला अपग्रेड व्हायचं असेल तर शिकायला पाहिजे. मग मी शिकायला गेल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यानंतर ट्रेनिंगला तिथं बेसिक गोष्टी होत्या की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कमतरता कुठल्या गोष्टी आहेत, अंगणवाडी, आरोग्यानंतर तुमच्या शिक्षणामधल्या कुठल्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर त्याच्या पुढे जाऊन तुम्ही रस्ते, गटर्स, म्हणजे बेसिक काय आहे तर बेसिक आरोग्य आणि शिक्षण अति महत्वाच्या गोष्टी. मी सगळ्यात फोकस त्या 2 गोष्टीवरती केला. मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून काय केलं पाहिजे तर ह्या 2 गोष्टीवर फोकस केले पाहिजे. मला त्या दिवशी फर्स्ट टाइम क्लिक झालं. त्याच्या आधी मी बऱ्याच लोकांची भाषणं ऐकलेली, हे केले ते केले. मला असं वाटत होतं की आपण टार्गेट फक्त कोटीत निधी आणायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं. काय पण करायचं आणि ते निधी आणायचं आणि लोकांची कामं करायची. मग सदस्य झाल्यानंतर कळालं तिथे गेल्यानंतर की 6 लाख रुपयेच फंड आहे, दलित वस्ती किंवा अजून कशाच्या निमित्तानं आणि 10-20 लाख रुपये होईल. आयला म्हणलं आपलं तर गणित फसलं. 30-40 लाख रुपये जरी झालं तरी कुठंतरी 1 कोटी रुपयाच्या आसपास, 2 कोटीच्या आसपास आपण 5 वर्षात जाऊ. बरोबर. आता काय करायचं म्हणलं, तेवढं काही शक्य नाही म्हणलं, काहीतरी करायला पाहिजे. मग आपण सुरुवातीला मी अंगणवाड्या माझ्या मतदारसंघामध्ये किती कमी आहेत काय, म्हणजे अंगणवाड्या नोंद किती आहेत आणि कमी किती आहेत. साखरेसारखं गाव जिथं 5 अंगणवाड्या आहेत तिथे एकही अंगणवाडी बांधली नव्हती. मी 4 अंगणवाड्या बांधून काढल्या. वाळवे, बोरवडे, बऱ्याच ठिकाणी जिथे इथं लागणार होतं अंगणवाडी, पाचणी, तिथं अंगणवाड्या बांधून पूर्ण केल्या. आता एकच अंगणवाडी दरवर्षी येत्या, पण थोडंसं मैत्रीचे संबंध, थोडेसे पाठलाग म्हणा कामांचा किंवा थोडंसं आपलं स्किल, मी त्या अधिकाऱ्यांच्यावर, त्या सभापतींच्या जवळ जाऊन ते आपलं कसं एखादं दुसरं एक्स्ट्रा येईल. आणि साहेब आमदार होते, आता मुस्लिमांचा कार्यकर्ता म्हटल्यावर जरा वेटेज वेगळंच होत. आणि पहिली 2.5 वर्ष आम्ही विरोधात, आम्ही त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून होतो, त्यावेळी ते विरोधात होतो आम्ही सुरुवातीला. त्यामुळं विरोधात काम करण्याची संधी मिळाली, शिकायला मिळाली की विरोधात गेलं तर काय तिथं कोणच विचारत नाही. अंगणवाड्यांचा क्रम लावला, अंगणवाड्या बांधून काढायची सिस्टीम लावली. आरोग्यामध्ये काय काम करायचं तर आरोग्य केंद्र कुठं आहेत, कशा स्थितीत आहेत, दुरुस्ती कशी डीपीसीतनं पैसे आणू शकतोय, काय करू शकतोय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन की मतदारसंघामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे PSC जे आहेत त्या PSC किती आहेत तर माझ्याकडं माझ्या मतदारसंघाला PSC अटॅच होती पिंपळगावची. दी पिंपळगावची PSC सगळ्यात जुनी PSC म्हणून कागल तालुक्यात ओळखली जाते. ती PSCची अवस्था बघितली तर त्याला काय नाही, मग सदस्य नेहमी सगळी करतात तसंच गेलो, एक 4-5 लाख रुपये लावले, तिथली दुरुस्ती केली, मला पण भारी वाटायला माणसाचं असं. पण त्याच्यानंतर कळालं की बाहेर ज्यावेळी बघितलं त्यावेळी कळालं की आपण फार कमी आहे, आपण कम्पॅरेटिव्हली बाकींपेक्षा फार कमी आहे. मग ती PSC तिथली निर्लिंगन करायचा प्रस्ताव दिला. 1-1.5 वर्ष पाठलाग करून ते निर्लिंगन केलं. त्यानंतर त्याचा प्रस्ताव दिला आणि नवीन PSC तिथं मंजूर झाली.
एवढ्या वर्षामध्ये बऱ्याच सदस्यांनी प्रयत्न केला असेल, मला माहित नाही कुठल्या प्रकारे, पण त्या प्रयत्नाला यश मला आलं. ती निर्लिंगन केली आणि त्यानंतर ती मंजुरी झाली. आता त्याचं श्रेय घेण्यासाठी बऱ्याच जणांनी त्याचा श्रेयवाद घेतला, माझ्यामुळे झालं काय झालं तो त्यांचा प्रश्न. पण पीएससी निर्लिंगन करून प्रस्ताव पाठवण्याची पर्यंतची जबाबदारी माझी होती आणि ती मी केली. त्याच्यानंतर बिद्री आणि बोरोडे ह्या गावामध्ये पीएससी कुठं उघडायचे ह्याच्यावरती गेली 20-25 वर्षे वाद होता. तो वाद आम्ही संपुष्टात आणून बिद्री सारख्या ठिकाणी पीएससी उघडली जिथं लोकांची रोजची वर्दळ आहे. बोर्डामध्ये ते शक्य नव्हतं वर्दळ आणणं, त्या जी येणार आहेत तेवढ्यानंच. पण अचानकपणे कुठं लागलं तर ते आपण पीएससीला जवळच्या जाऊ शकतो, यासाठी आम्ही बिद्रीमध्ये पीएससी केली. आणि तो साहेब प्रस्ताव बिद्री बोर्डाचा वाद मिटवून बिद्रीला मंजूर करून ती पूर्णही झाली. आता 2 पीएससी एका सदस्याला काम करण्याची संधी मिळते, बरोबर, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय, ज्यामध्ये डिलिव्हरी फ्री होतात, जिथं ऑपरेशन्स फ्री होतात छोटी मोठी, जिथं दररोजच्या लागणाऱ्या आजारावरती सुविधा उपलब्ध आहेत, त्याच्यानंतर साप चावला काय चावला तिथं लसी उपलब्ध आहेत. म्हणजे प्राथमिक उपचार करण्याच्या सगळ्या सोयी तिथं आहेत. डॉक्टर्स नसले डॉक्टर्स आणायचे, आरोग्य केंद्रावरची रिपेअरी असू दे तिथं डॉक्टर्स नसले, नर्स नसले, एचएन नसल्या, त्यांना आणायचं, त्यांना तिथं रुजू करायचं. खूप छोटी मोठी कामं, वैयक्तिक लाभार्थी. आता बघा उदाहरणार्थ कडबाकुटी एका सदस्याला 2 ते 3 मिळतात, बरोबर. तर माझ्या कडबाकुटीची यादी मला वाटते 170 ते 180च्या वर आहे. 5 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे थोडी राहिलीच असेल पण त्याच्यापेक्षा जास्त असणार. पण माझ्याकडे जेवढी नोंद आहे तेवढी 170-180. काय आहे, लाभ दिला महत्वाचं नाही, मी ते काम केलं महत्वाचं. किती रुपयाचा लाभ आहे किंवा कुठल्या माणसाला लाभ हा महत्वाचा नाही. हे बघा मला मतदान केलं 13,500 लोकांनी. मतदारसंघात लोक आहेत त्यावेळी मतदान होतं 48,000, मतदान झालं 36-38,000 मतदान झालं, म्हणजे 46-47,000 मतदान. सगळ्या लोकांचं मी काम करू शकत नाही, सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोचू शकत नाही, सगळ्या लोकांना मी खुश ठेवू शकत नाही. पण जितकी कामं होतात, म्हणजे जर बाकीची लोक 3 करत असेल तर मी कसं 300 करेन, माझा हा प्रयत्न होता. त्यामुळं कामाची पद्धत आणि कामाचा हा दररोजचा सगळा शेड्यूल अगदी काटेकोरपणे मला जेवढं जमतं तेवढं 100% मी प्रयत्न केलेला आहे. आणि चांगल्या भावनेनं सगळ्यात महत्वाचं, म्हणजे त्याच्या पाठीमागची कुठलीही ह्याला अडचण होईल त्याला अडचण होईल त्याला अडचण होईल अशा प्रकारची भूमिका कधीच नसते माझी. माझ्या गावामध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे, त्याला ब वर्ग दर्जा घेण्यासाठी मी पहिला क वर्ग केलं, साहेबांनी क वर्गामधून निधी दिला, लगेच आम्ही ब वर्गाचा प्रस्ताव केला आणि ते ब वर्ग आम्ही मंदिर करून घेतलं. 2 कोटी त्याला निधी आला, मुश्रीफ साहेबांनी त्याला सहकार्य केलेलं होतं सगळं. त्यानंतर निडोरी झालं, आमचे तिथले नेते देवानंद पाटील आहेत, त्यांचे सगळे सहकार्य आहेत, त्यांनी तिथलं ब वर्ग करण्यासाठी प्रस्ताव दिला, ते करून घेतलं. त्यानंतर माझे मित्र आहेत पिराजोडीचे सरपंच सुभाष भोसले, त्यांनी तिथं ब वर्गाचा प्रस्ताव दिला, ते झालं. त्यानंतर उंदरवाडी गाव आहे, उंदरवाडी गावामध्ये ब वर्गाचा प्रस्ताव घेतला, ते झालं. माझ्या कारकिर्दीमध्ये 4 गावं ब वर्ग दर्शित झाला, तिथं त्या गावांना दर्जा दिल्यानंतर 2-2 कोटी रुपये निधी लागला. आता त्याच्यानंतरचा पुढचा निधी लागला. आता मी म्हणत नाही की 2 कोटी माझ्यामुळे लागला, पण ते 2 कोटी मिळवण्यासाठी, ब वर्ग दर्जा मिळवण्यासाठी क वर्ग दर्जा बेलोळी बुद्रुक मधलं दत्त मंदिर, जिथं इतकी मोठी श्रद्धाळू आहेत लोक त्या दत्त मंदिरासाठी, त्या दत्त मंदिरला क वर्ग दर्जा दिल्यानंतर त्याला जाणारा रस्ता असू दे, तिथलं सुखसुविधा पोहोचण्यासाठी असू दे, म्हणजे तुम्ही 40-50 लाख रुपये खर्च करू शकताय, त्यासाठी तो क्रायटेरिया आहे की क वर्गात आले की इतके पैसे लागतात. ते करण्यासाठी मी जी कामं करायला लागतात, चौक सुशोभीकरण असू देत जिथे इथे लागतात, तिथं हायमास्ट लाईट्स असू देत, त्यातर ती नवीनच कॉन्सेप्ट आलेली आहे, हायमास्ट लाईट असू देत. आणि माझ्या मागासवर्गीय बांधवांसाठी ज्या ज्या योजना आहेत, म्हणजे मग त्या वैयक्तिक असू द्यात, त्याच्यानंतर रस्ते विकास असू द्यात, त्याच्यानंतर आपलं समाज मंदिर बांधण्याचं असू द्यात, रिपेरी करण्याचं असू द्यात, माझी त्यावेळी तर 17 गाव होती. 17 गावात 17 ठिकाणी कसा निधी पोहोचेल मागासवर्गीय ठिकाणी मी 100% प्रयत्न केला. माझं बोरोडे गाव 5,000च्या लोकसंख्येच्या वर येते, नागरी सुविधेमध्ये येते. सगळ्यात जास्त कागद तालुक्यामध्ये नागरी सुविधेचे पैसे मी खर्च निधी आणलेला आहे. म्हणायचं काय आहे की आपण केलेल्या कामांचा स्वतःला अभिमान पण वाटला पाहिजे, त्या कामांच्यामुळे आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. बघा कामं संपून 4 वर्ष झाले, बऱ्याच कामांचे विसर पडला असेल लोकांना किंवा काय झालं असेल. त्यानंतर मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री झाले होते, सगळं चकाचक करून टाकलं साहेबांनी, जलजीवन मिशनची आणली कामं. पण व्यक्तिगत कामांच्या पेक्षा मी आरोग्य, शाळा दुरुस्ती ह्या कामावरती फोकस केला आणि येणारही 5 वर्षामध्ये
मला विजयाची खात्री आहे. हम्म. का तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या बद्दल तुम्हाला सांगायचं राहिलं तर त्यांनी पंचायत समितीचं सदस्यपद भूषवलेलं आहे. हम्म. ह्या गावचं सरपंचपद भूषवलेलं आहे. त्याच्या पाठीमागं तात्या पुढे गेल्यानंतर जी पाठीमागची खिंड लढवायची आहे तर त्या माऊलीनं 100% प्रामाणिकपणे लढवलेली आहे. आज तुम्ही बोर्ड्यामध्ये जावा, प्रत्येक घरामध्ये सुखादुःखात भाकरी घेऊन त्या घरामध्ये जाऊन बसून त्यांचं दुःख सांगण्याचं काम केलं. आज ही त्यांची मानसिकता नव्हती की आपण आपल्या दुःखामधून बाहेर यावं, समाजामध्ये वावरावं. पण त्यांना ज्यावेळी सांगितले की उमेदवारी आपल्याला घ्यावी लागेल त्यावेळी त्यांनी सांगितले की आयुष्यभर नवऱ्याचं ओझं उचलत आलो, आयुष्यभर नवऱ्यासोबत लोकांची कामं करत आलो. ह्या सगळ्या दुःखानंतर माझ्यापेक्षा ह्या जनतेतील अश्रू पुसण्याची जबाबदारी माझी आहे. आणि ह्या हेतूनं त्यांनी 100% यामध्ये निर्णायक भूमिका घेऊन ह्या उमेदवारी त्यांनी अर्ज भरला आणि त्यांनी उमेदवारी स्वीकारली. आता माझी आई म्हणून मला गर्वच आहे या गोष्टीचा. मला सांगा की एका बाजूला तुम्ही आता ते आपल्या आईबद्दल असं गोष्टी बोलू नये, पण एका बाजूला तुम्ही विधवेबद्दल असं सांगताय की समाजामध्ये तिला वेगळ्या लेवलचं स्थान दिलं पाहिजे. समाजामध्ये विधवांच्या बद्दल अनेक गोष्टी त्यांना त्या गोष्टी टाळल्या जातात, जाणीवपूर्वक टाळल्या जातात. तर महाराष्ट्र शासनानं म्हणजे मुश्रीफ साहेब मंत्री होते त्यावेळेस केले की विधवेच्या हस्ते झेंडावंदन करा. बरोबर आहे. त्याच्यानंतर विधवांना तुम्ही चांगल्या हिनं मान सन्मान द्या की ज्यांना जीवनमानात येऊ दे. माझी आई म्हणून पण माझी भावना तीच आहे. ज्या माणसानं सगळी उभे आयुष्य लोकांसाठी घातलं, ज्या माऊलीनं म्हणजे ज्या मातोश्रीनं माझा त्यांच्या पाठीमागचा जो डोलारा सगळा सांभाळला, तिला आज त्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी दुःखामधून तसंच न ठेवता जी भूमिका तुझ्या आयुष्यभर राहिली तीच भूमिका आता तू करावीस म्हणून मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे तिला साथ देणं. कुठंतरी त्या गोष्टीवरती टीका होते, ह्या टीकेकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, टीका होऊ दे नाही होऊ दे, टीका करतील नाही करतील, तो काय म्हणतात तो त्यांचा स्टँडर्ड, त्यांच्या उंचीमानाचा त्यांचा फरक म्हणजे त्यांच्या विचारांचा. माझे विचार इतके खालचे नाही. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या आईबद्दलची भूमिका माझी स्पष्ट आहे. तिनं आयुष्यभर जे केले ते तिथून पुढे जीवनमान तिचं आहे तोपर्यंत तिने करावं, लोकांची सेवा करावी, लोकांच्या सेवेमध्ये तिचा मोठा सिंहाचा वाटा असावा आणि त्या वाटावर माझा खारीचा वाटा असावा. आज मी जितकं काम माझं नाव माझ्या वडिलांचं किंवा कुटुंबाचं करण्यात होतं, आज तर माझी आई उभारल्या. मी तिच्यासाठी किती काम करेन विचार करा. माझं असं स्वप्न आहे की काकी ज्यावेळी सदस्य होत्या त्यावेळी ही इतकी मोठी कामं झालीत किंवा इतकी प्रभावशाली कामं झालीत हे लोकांनी नोंद ठेवली पाहिजे. आणि इतिहास घडवणारी माणसं नक्कीच हे करतात आणि मला वाटतं की त्याचा साक्षीदार तुम्ही व्हा. कारण की आज जो पॉडकास्ट झालाय तुम्ही 5 वर्षानंतर बघितल्यानंतर तुम्ही परत बघाल आणि म्हणणार की मनोज फराटेने जे जे सांगितलं ते त्यानं सत्यात उतरून दाखवलं. आणि मला हा स्वतःवरचा विश्वास आहे. मी फाजील तुम्ही विश्वास ठेवत नाही, हा 100% विश्वास आहे. कारण की ही मी सगळी कामं करून दाखवलं आणि अजून किती इम्पॅक्टफुली काम करता येते जिल्हा परिषद हे नक्कीच येणाऱ्या 5 वर्षांनी दाखवलं. काय असं मनोज फराटे यांच्याकडे आहे की जेवढा तरुण वर्ग आहे, एवढा महिला भगिनी आहेत किंवा एवढ्या तुमच्याकडे आकर्षित होत आहेत, तरुणांचं एक बघायला गेलं तर चांगली फळी तुम्ही या भागामध्ये हे केलेली आहे, एवढं कसं काय मनोज फराटे यांच्याकडे नेमकं एवढं काय हे आहे? मी तुम्हाला सांगितले की माझ्या कुटुंबाचा वारसा कसला आहे, तर माझ्या कुटुंबाचा वारसा समाजसेवेचा आहे. दवाखाना असू दे, मेडिकली कुठले इश्यूज असू द्या, आम्ही खिशातले पैसे घालायला पण मागं पुढं कधी बघत नाही. त्याचे परत येतील, कुठं कुणाचं घर पडले, कुणाचं काय पडले, कधी न हिशोब घालता ते कामं केलेले माझ्या वडिलांनी असू दे, माझ्या चुलत्याने असू दे. आता मनोज फराटे त्यांचा मुलगा आहे, काकीचा मुलगा आहे, म्हणजे विचार करा की मीही त्याच पावलावरती चाललो. बरोबर. मी कोणाला पैसे देऊन लाजीम नाही किंवा काय नाही, पण मी चांगल्या भावनेनं त्या लोकांशी राहतोय. सगळ्यात काय असते बेसिक तर ती भावना असते. त्या चांगल्या भावनेनं त्यांच्याशी राहिल्यामुळं त्यांच्याशी माझं नातं अतूट राहिलेलं आहे. बघा, माझ्या नावातच मला सगळे भाऊ म्हणतात आणि मी 100% त्या नावाला पात्र राहून त्या लोकांशी तसं वागण्याचा 100% प्रयत्न करतो. त्यामुळे ती भाऊ म्हणून भावासारखीच राहतात. मी कधीही तुम्हाला राजकारणी म्हणून दिसणार नाही, काय तुम्हाला क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळताना दिसणार, शॉर्ट्सवर असू दे मी फिरत बसलेला असणार, ट्रिपला मित्रांच्यावर गेलो तर ज्या लेवलवर दंगा करायला मिळतो त्या लेवलवर माझी मौज-मस्ती चालू असतात. मित्र बरोबर भेटला काय मनात येईल तेवढा हसून बिसून आम्ही दंगा करत असतो.
बाकीचा त्या लेवलचा ज्येष्ठ लोकांचा आला तर त्यांच्याबरोबर ऐकून त्यांच्या गोष्टी समजून घेऊन. हे बघा, प्रत्येक माणूसच कपेबल नसतोय, म्हणजे प्रत्येक माणूस हुशार नसतोय, प्रत्येक माणूस त्या लेवलवर चालू. समोरच्या माणसाचं जरी चुकीचं असलं तर त्याचं ऐकून घ्यायची कॅपॅसिटी माझ्यात आहे आणि मी ते ऐकून घेतोय. मग त्यातनं कसा मार्ग काढता येईल, म्हणजे समजूतदारपणा, एक मॅच्युरिटी म्हणतात, ती मॅच्युरिटी मला माझ्या वडिलांच्यामुळं, माझ्या ह्या सगळ्या कारभारांच्यामुळे, एवढ्या लोकांच्या गेल्यानंतर 2017ला जे मी होतो किंवा त्याच्या आधीचं जे होतो तो मी आता नाही आहे. मी बदल करत आणलाय. मी नक्कीच म्हणणार नाही की मी बेस्ट आहे, पण मी बदल करत 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 जे गरजेच्या गोष्टी आहेत तितक्या करत आलो. जे समाजात, जे माणसाने तुम्हाला बदल सांगितले ते बदल मी ऍक्सेप्ट केलेत. मी चुका ज्या ज्या केल्या त्या चुकांच्या दुरुस्त करत करत मी पुढे आलोय. मी अजून काही नाही, मी अजूनही शून्य आहे, पण त्या शून्याबरोबर राखताना कोणाला तरी माणसाला जोडलं तर त्याची किंमत व्हावी, अशा प्रकारचं शून्य. आणि नक्कीच त्या शून्याचं रूपांतर आता कुठंतरी 1, 2, 3, 4 मध्ये भविष्य काळात होईल, पण आता तर सध्या स्थितीला तेवढं आहे. मी कुणाबरोबर गेलो तर त्याची किंमत वाढेल, अशा प्रकारचा शून्य आहे मी आता. मी माझ्या स्वतःत बदल करत चांगला चाललोय. नेतृत्व म्हणून तुम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडे कशा रीतीने बघता? तुम्ही कधी देवाकडे गेल्यानंतर तुम्ही देवाकडनं अपेक्षा व्यक्त करताय, म्हणजे नमस्कार करून की माझं या आयुष्यामध्ये हे झालं पाहिजे, ते पाहिजे झालं, आणि त्या देवाचं कुठंतरी त्यांची पूजा अर्चा करणारी, त्यांची वसा जपणारी किंवा त्यांच्याबद्दलची अशी मंडळी असतात की त्यांच्याकडे बघितली की आपल्याला प्रसन्नता वाटते. किंवा काही मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाया पडल्यानंतर प्रसन्न होते. तुम्ही मुश्रीफ साहेबांच्याकडे सकाळी 5ला जावा किंवा संध्याकाळी 10ला जावा, ती प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावरती असते. तुम्ही त्यांच्याकडे गेला, तुम्ही काम सांगितलं, काम न होतेलं असलं तरी तो माणूस 100% प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितले की राजकारणात यायच्या आधी सगळेच राजकारणी बाद आहेत, हा दृष्टिकोन ठेवणारा मी कार्यकर्ता होतो. पण ज्यावेळी राजकारणात आलो, ज्यावेळी हे बघा, राजकारणातले अनेक टप्पे बऱ्याच जणांनी पाहिलेत. राजकारणातील चांगुलपणा, वाईटपणा बऱ्याच जणांनी बघितले, पण हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबातला त्या सदस्य नवीद मुश्रीफ ह्यांच्याकडं पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. ते कधीही निगेटिव्ह दृष्टिकोनाकडे बघत नाहीत आणि तीच पॉझिटिव्हिटी मी माझ्या मनात ठेवतो. त्यांच्याकडे बघताना तुम्ही साध्यातला साधा माणूस जो होते ना मोठ्यातला मोठा माणूस जो आहे, त्यांच्याकडे काम करण्याची पद्धत किंवा बघण्याची त्याच्याकडचे दृष्टिकोन एकसारखा आहे. जो येईल त्याला संधी, जो येईल त्याचं काम, जो येईल त्याची अडचण कशी दूर होईल ह्याच्याकडेच त्यांचा दृष्टिकोन असतो. आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगितलं तसं विरोधकाचं काम आहे त्यांच्यावर टीका करणं, पण सातत्यानं त्यांच्या दिनक्रमामध्ये कधीच बदल नाही. सकाळी पहाटे उठणं आणि ते रात्री झोपसपर्यंत लोकांची सेवा करणं. मग मला सांगा, माणूस म्हणून थकत नसेल असं वाटतंय का तुम्हाला? तर त्यांची ऊर्जा कोण आहे? तर त्यांची ऊर्जा येणारी माणसं आहेत. बरोबर. आणि अशा माणसांच्या सोबत जर नाही राहिलं तर मग त्यांना कम्पेअर करायला किती लोक आहेत? त्यांच्या आसपास तरी लागतात तेव्हा, की एवढ्या विकासाचा, कामाचा डोंगर असणारी माणसं, एवढा अजेंडा असणारी माणसं, आणि त्याच्यापेक्षा पलीकडे चांगल्या भावनेनं, चांगल्या वर्तणुकीनं, माणसांशी आपुलकीनं नातं जपणारं ही नेतृत्व. मग अशी लोक सोडून कोणाच्या नेतृत्वाकडे खाली जायचं? त्यामुळं बघताना आणि विचार करताना तो माणूस आपल्यासाठी आयडॉल राहिला पाहिजे, असाच आपण आयडॉल निवडला पाहिजे. आणि हसन मुश्रीफ इज परफेक्ट एक्झाम्पल फॉर दॅट. होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर एका बाजूला भावनिकतेचं राजकारण आहे आणि एका बाजूला कामाचं राजकारण आहे. तुम्ही निवडणुकीकडे बघताना या दोन्ही आयामाकडे बघताना कशा पद्धतीने बघता? राजकारणात भावनिकता असावी नक्की, 100%. आपण भावनिक माणसाची टेंडन्सी आहे, ती ह्युमन टेंडन्सी आहे भावनिकता. मला वाटतं की 15 दिवस झाल्यानंतर आपल्याला जे राजकारणाचे कामं करावं लागतात आणि लोक विचार करतात आपल्या संपर्कातला माणूस कोण आहे, आपली कामं कोण करणार आहे, आणि निवडणूक झाल्यानंतर माझ्यासाठी उभा कोण राहणार आहे. कित्येक लोकांच्याकडनं तुम्ही ऐकाल की मध्यरात्री जरी फोन केला तरी मनोज फराटे फोन उचलून त्यांच्याशी बोलतोय किंवा काम करतोय. हा माणूस आहे, कधी उचलला नाही तर तू सकाळी 5ला माझा फोन जातोयस त्यांना. त्यामुळं ही माझी राजकारणाची आत्ताची पिढी नाही, ही अशा 3 पिढ्या सलग काम करत आलोय मी. म्हणजे माझ्या पाठीमागच्या 2 पिढ्या तर माझ्यापेक्षा भारीच होत्या, पण त्या एकसारख्या काम करत आलेल्या. मी कुणाच्या वारशाचा मी कधी त्याचा गुणगान गात, माझ्या वारशानं कर्तृत्व करून दाखवलेलं आहे. आणि ह्या कर्तृत्वामध्ये मी फक्त त्या कर्तृत्वाची तिरा किंवा ते कर्तृत्व माझ्या खांद्यावरती घेऊन फक्त चाललोय. आणि टीका आणि हा पाठ फार नेग्लिजिबल आहे माझ्यासाठी. मी तिकडं अजिबात कुठल्याही प्रकारचं बघत नाही, त्याच्याकडे माझं ढुंकूनही लक्ष नसते.
काय आता माझ्या आईच्या वयावरती बोलत असतील किंवा माझ्या आईवरती बोलतील की म्हणजे असं ऐकायला पण मिळाले मला. आता काय सत्य आहे काय नाही, माझ्या आईवरती टीकाही झालेली आहे की 60-65 वर्षाची बाई जाऊन काय करणार आहे काय नाही. असं मला वाटतं जनता त्याचं उत्तर चांगलं देईल, काय अडचण नाही त्याची. नाही, एका बाजूला बोलायचं झालं तर सगळं मनोज फराटे नका. आता बिद्रीचं वाईस चेअरमन हे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आलं. मला काय ते निवडणुकीमध्ये मी उभारलो होतो. माझं एकच पद होतं जिल्हा परिषद सदस्य, ते संपून 4 वर्ष मी लोकांच्या सेवेतच आहे. वडिलांचं अचानक निधन होणं, वडील माझे 20 वर्ष संचालक आहेत, त्यांचा तो संचालक म्हणून चांगला कारभार आहे, त्यांना सलग 4-5 वेळा लोकांनी निवडून दिलं. त्यांचा अचानक मृत्यू होणं, मग भावनिकतेनं ते मला पद देणं, कारण की मी त्याच्या आधी कामं करून दाखवलेले आहेत, त्यामुळे नेत्यांचा विश्वास होता म्हणून मला पद दिलं. अनुकंपा खाली नोकरी लागली तर दादा तुम्ही काम केला तर नोकरी, नाही केलं तर मग काय आबाजी गाडी दाबातच हो. बरोबर. मी वाईस चेअरमन झाल्यानंतर 38 ते 40 तासावर जाणारी पाळी मी 17 तासात वाहनं उतरली. ह्या वर्षीचं बिद्रीचं रेकॉर्ड तुम्ही चेक करून बघा. बिद्री कारखान्यामध्ये 6 महिन्यात मी आल्यानंतर सगळं संचालक मंडळांना सोबत घेऊन, चेअरमन साहेबांना सोबत घेऊन आम्ही ते RFID कार्ड काढलं. ते कार्ड जे म्हणजे ते फास्टॅग सारखं आहे, आल्यानंतर टोकन जनरेट होणं, मधी विधी वाहनं घालणारे थांबलीत, 18 तासाच्या आत वाहन उतरते म्हणजे आल्यानंतर. आणि हे पहिलं वर्ष आहे, जे पहिलं वर्ष माझा अंदाज आहे की 98 ते 99% सक्सेस रेशो. मग तुम्ही अनुकंपाखाली नोकरीचं बघणार आहे काय कार्य बघणार आहे माझं. आणि राहिलं मनोज फराटेच का, तर मनोज फराटेच्या पाठीमागे कर्तृत्वाचा वारसा आहे. आणि जे कर्तृत्व त्यांनी करून दाखवलं ते मी ह्या 8-10 वर्षामध्ये त्याचं मी रूपांतर कामातनं लोकांच्या समोर दाखवलेलं आहे. त्यामुळे ही टीका मला वाटते विरोधकांचं काम आहे. माझ्या गटातील किंवा माझ्या सोबतची माणसं म्हणणार ही टीका विरोधकांचं काम आहे. आणि ते ठीक आहे, आता काय बोलायचं नाही म्हटलं तर हे तर मुद्दा काढायलाच पाहिजे की कामावर बोलू शकत नाहीत, संपर्कावर बोलू शकत नाहीत. आता हा मुद्दा काढला, त्यांचं काम आहे, ती करू देत, पण जनता चांगलं उत्तर देईल त्याला, काय अडचण. मी योग्य आहे का अयोग्य आहे हे तर मतातून देतील लोक, तुम्हाला नक्कीच 7 तारखेला कळेल. या सगळ्या गोष्टी आहेत. आता निवडणूक लागलेली आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना आव्हान काय करायला? मी माझ्या मायबाप जनतेला एवढंच आवाहन करेन की मी आपल्यासमोर एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आतापर्यंत आलेलो आहे. त्याच्यानंतर माझी कारकीर्द संपूर्ण मी आपल्या संपर्कात आहे. आता बिद्री कारखान्याचा वाईस चेअरमन आहे, त्या कामानिमित्ताने मी तुमच्या संपर्कात आहे. दररोज तुमच्या संपर्कात असणारा, दररोज तुमच्या सुखदुःखात तुमच्या सोबत राहणारा असा मी एक साधा कार्यकर्ता आहे, जो मुश्रीफ साहेबांच्या वरती तुमच्यावरती अतोनात प्रयत्न करतोय. आता तर आपल्या 3 पार्ट्या एकत्र आहेत, मग मुश्रीफ साहेब, समरजित घाडगे साहेब आणि संजय बाबा साहेब, जे सत्तेतील 3ही घटक आहेत. नक्कीच ह्या मतदारसंघाचा अजून चांगल्या प्रकारे विकास पाहिजे असेल, अजून चांगल्या प्रकारे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला मला पाहायचं असेल. माझी आई झाली तर त्या आत्मीयतेनं तिचं नाव जपण्यासाठी मी अजून डबल स्पीडनं काम करणार आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये माता भगिनींना, माझ्या मतदारसंघातील सगळ्या महिलांना माझी विनंती आहे की ही आई आहे, मी तुमच्या सगळ्यांच्यात बघितलेली आहे. मी बऱ्याच घरामध्ये गेल्यानंतर मला माझ्या माया दाखवलेल्या आहे, बऱ्याच घरामध्ये तुम्ही मला मान सन्मान दिलेला आहे. ही आई मी तुमच्यात बघितलेली आहे. आणि एका ही मुलग्याची हक आहे की त्या आईसाठी मी झटणार आहे, आणि त्या आईचं कर्तृत्व सिद्ध करण्याची ही मला वेळ संधी आलेली आहे. तिच्यावरती कुठल्या प्रकारचं कोण आरोप करत आहे किंवा काय करत आहे ह्याच्याकडे मी कधीच बघणार नाही. पण माझ्या मतदारसंघामधील लोकांना माझं आव्हान आहे की तिला मतदान द्या, मी तुमचं हे ऋण आयुष्यभर फेडत राहीन कामातून, एवढाच मी तुम्हाला शब्द देऊ शकतो. खरं बघायला गेलं तर मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे, इथून पुढे देखील काम करत राहणार आहे, आणि माझं जे काही कर्तृत्व आहे ते मी सिद्ध केलेलं आहे. आजपर्यंत कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मी कुठं कमी पडलेलो नाही. लोकांचा कुठला फोन आला तर त्या प्रत्येक फोनला रात्री अपरात्री जाऊन मदतीला मी उभा राहिलेलो आहे, आणि ती मदत मी वारंवार आजपर्यंत करत आलेलो आहे, आणि इथून पुढे देखील करत राहणार आहे. अशा पद्धतीचं मत मनोजदादांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. केकेबी चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आपली ही मुलाखत, त्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतलेले यांचं हे पूर्णपणे व्हिजन होतं. तर तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतोय. तुम्हाला ही मुलाखत कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केकेबी चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.